पिंजर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नागोराव बेलुरकार यांना निरोप। तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशन येथे कर्तव्यावर असलेले नागोराव मोतीराम बेलुरकर पिंजर पोलीस स्टेशनमध्ये 31 ऑगस्ट रोजी शाल श्रीफळ देऊन निरोप देण्यात आला। यावेळी बार्शी टाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिरीष खंडारे, पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे, PSI गजानन रहाटे, माना पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजू वानखेडे उपस्थित सर्व मान्यवरांनी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक नागोराव बेलुरकार यांना शाल व श्रीफळ देऊन सर्वांनी निरोप दिला। आणि बेलुरकार यांनी आजपर्यंत अत्यंत प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावल्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची प्रशंसा केली आणि त्यांना पुढील जीवनासाठी सदिच्छा दिल्यात। या प्रसंगी बेलुरकार यांच्या सुविद्य पत्नी सुवर्णबाई बेलुरकार आणि सर्व नातेवाईक आप्तेष्ट यावेळी उपस्थित होते। नागोराव बेलुरकर यांनी सुद्धा आजपर्यंत आपणास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व सर्व सहकाऱ्यांनी आणि गावातील नागरिकांनी मला वेळोवेळी सहकार्य केले, त्यामुळे मी सर्वांचा ऋणी आहे, असे भावनिक उद्गार बेलुरकर यांनी काढले। यावेळी बार्शी टाकळीचे ठाणेदार शिरीष खंडारे, पिंजरचे ठाणेदार गंगाधर दराडे, PSI देवीदास ग्यारल, PSI गजानन रहाटे यांनी बेलुरकर यांनी आजपर्यंत केलेल्या कामाचे कौतुक केले, प्रशंसा केली। यावेळी पिंजर पोलीस स्टेशनचे जमादार चंद्रकांत गोरे, कानडी बीटचे जमादार सुमेध मोहड, महान पोलीस चौकीचे भिकासिंग जाधव, सुभाष पारधी मेजर, दत्तात्रय चौहान, सुमेध मोहोड, नागेश ठाकरे, श्रीकांत आजल सांडे, रोशन पवार, नरहरी देवकते, तिरुपती गोडसे, राजेश सावळे, पद्माकर पातोंड, अमोल पवार, वैभव मोरे, पंकज एकाडे, सौ मीना राठोड, सीमा जाधव, मनीषा कांबळे आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते आणि बेलुरकर यांचे सर्व नातेवाईक हजर होते। प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।